समाजसेवक राहुल देवतळे यांनी भजन मंडळांना दिलेला शब्द पाळला असून त्यांनी महिला भजन मंडळांना भजन वाद्य साहित्य भेट म्हणून दिले आहे। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक दीपक जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते। पाहूया हे वृत्त। समाजसेवक राहुल देवतळे यांनी 2 महिन्यांपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे। विठ्ठल मंदिर प्रभागातील महिला भजन मंडळांना मोफत वाद्य साहित्य वाटप करण्यात आले। ढोलक, टाळ, खंजरी हे साहित्य वाटप केले। या कार्यक्रमामध्ये 25 ते 30 भजन मंडळांनी सहभाग घेतला होता। या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल यांनी केले। पाहूया या प्रसंगी दीपक जयस्वाल काय निमित्त विठ्ठल मंदिर प्रभागामध्ये राहुल देवतळे यांनी 2-3 महिन्यापूर्वी घोषणा केली होती की जे भजन मंडळ आहे वार्डातील त्यांना वाद्य देण्याचं त्यांनी घोषणा केली होती आणि गेले 2-3 महिन्यापासून हा कार्यक्रम प्रलंबित होता। परंतु आज ती वेळ आली आणि सर्व महिला मंडळाला साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे आणि काहींना ढोल दिलेला आहे, काहींना खंजरी ताळ देण्यात आलेली आहे। बऱ्याचशा लोकांची पेटीची सुद्धा मागणी आहे, ते सुद्धा येणाऱ्या 4-5 महिन्यात आम्ही पूर्ण करणार आहोत। आजचा हा कार्यक्रम अत्यंत चांगला झाला। भरपूर महिलांची गर्दी होती आणि विठ्ठल मंदिर प्रभागाचे सर्व वरिष्ठ नागरिक इथे उपस्थित होते। मी सर्व भगिनींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो की आज त्यांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रमही केला आणि साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला। तिथे सुंदर कार्यक्रम इथे झाला, त्याबद्दल मी राहुल देवतळे आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे त्यांचं हार्दिक स्वागत करतो मनापासून। आणि राहुल देवतळे सतत वार्डासाठी जे प्रश्न उचलतात ते अत्यंत योग्य पद्धतीने हाताळतात आणि त्यांना यशसुद्धा येते। त्याबद्दल असा एक चांगला धडाडीचा कार्यकर्ता या वार्डाला लाभलेला असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझं आव्हान आहे सर्व जनतेला की असा नगरसेवक असायला पाहिजे, जेणेकरून आपल्या वार्डाच्या समस्या घेऊन आपण महानगरपालिकेत किंवा कोणत्याही पोलीस स्टेशन असो, तहसील कार्यालय असो, जनरल हॉस्पिटलचे बरेचसे कामं येतात, त्या माध्यमातून आपण त्यांच्याकडे सोडवावे। मध्यंतरी त्यांनी एक रुग्णवाहिकासुद्धा विकत घेतली, त्याचासुद्धा लाभ वार्डाच्या लोकांना मिळत आहे। त्यांनी ज्या 2 शाळा बंद आहे चंद्रपूर त्या प्रभागातल्या, त्यासुद्धा आम्ही चालू करण्याची मागणी केलेली आहे। जर शाळा चालू होत नसेल तर तिथे अभ्यासिका सुरू करावी, जेणेकरून जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांना तिथे शिक्षणाची सोय होईल। आजच्या या कार्यक्रमाला मी सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र म्हणाले। तर पाहूया गरजूंच्या मदतीसाठी धावणारे व्यक्तिमत्व म्हणून ख्याती असलेले समाजसेवक राहुल देवतळे काय म्हणाले। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महिला भजन मंडळ विठ्ठल मंदिर प्रभागातील भजन मंडळांना मोफत वाद्य साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम दिनांक 10 ऑगस्ट 2025ला विठ्ठल मंदिर प्रभागातील गोपालपुरी सार्वजनिक हनुमान मंदिराच्या परिसरात ठेवण्यात आला। यामध्ये वाद्यामध्ये ढोलक, झान, तबला हे असे वाद्य आज आम्ही हा विठ्ठल मंदिर प्रभागातील महिला भजन मंडळांना वाटप केले। हा कार्यक्रम मागील 3 ते 4 महिन्यापूर्वी आम्ही हे आव्हान केलं होतं की विठ्ठल मंदिर प्रभागातील महिला भजन मंडळांना इथे मोफत वाद्य साहित्य वाटप करण्याचा, तर तो कार्यक्रम आम्ही आज 10 ऑगस्टला सार्वजनिक हनुमान मंदिर या परिसरात घेण्यात आला। यामध्ये विठ्ठल मंदिर प्रभागातील 25 ते 30 भजन मंडळांनी सहभाग घेतला। त्यांना ढोलक, कुणाला झान, कुणाला खंजरी असे हे वाद्य मोफत वाटप करण्यात आले व त्यानंतर महिला भजन मंडळांनी आम्हाला हार्मोनियमसाठी पण आग्रह केला आहे की मागील महिन्यामध्ये आम्ही जो भजन मंडळांना मोफत वाद्य साहित्याचा जो वाटपचा कार्यक्रम आयोजित ते जे बॅनर लावले होते, तर त्यामध्ये यावेळेस आम्हाला हार्मोनियमची मागणी महिला भजन मंडळांनी केली आहे, तर आम्ही 4 ते 5 महिन्यामध्ये हे हार्मोनियमचं पण वाटप करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। या कार्यक्रमात प्रदीप पाटील, अरुण पाटील, मुरलीधर साखरकर, अविनाश बुरळकर, बिंदुबाबू बडकेलवार, विठ्ठल रुक्मिणी ज्येष्ठ नागरिक कृती मंडळाचे अध्यक्ष धनाभाऊ येरेवार, श्री विठ्ठल व्यायामशाळा अध्यक्ष सुहास पिंगळे, मारुती झाडे, दिवाकर पानघाटे, विकी दळणे हे मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक भाऊ पडकेलवार यांनी केले। CTV प्रतिनिधी वैभव रुयारकर यांची रिपोर्ट।